मित्रांनो नमस्कार. एकांत रायडरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजचा ब्लॉग एकदम खास असणार आहे कारण आज आपण चाललोय अमरावतीचं प्रसिद्ध स्ट्रीट फूड एन्जॉय करायला. तसं अमरावती हे विदर्भातलं एक आधुनिक शहर. इथे तुम्हाला बरेच असे पदार्थ ऐकायला बघायला मिळतील जे तुम्ही पुण्यात बघितले नसतील. पुण्यात जसं वडापाव, मिसळपाव असे पदार्थ मिळतात नाश्त्याला, तसे विदर्भातले लोक काय खातात नाश्त्याला हे आपण आज बघणार आहोत, ते पण पुण्यात. चला तर माझ्यासोबत आणि बघूया की अमरावतीचं स्ट्रीट फूड हे चवीला कसं आहे, दिसायला कसं आहे, त्याच्या किमती काय आहेत आणि विशेष म्हणजे हे मिळतं कुठे. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. मित्रांनो, आज आपण आलोय कर्वेनगर स्थित अस्सल अमरावती या ठिकाणी. उजवीकडनं हा रोड डीपी रोड किंवा राजाराम ब्रिज कडनं येतो आणि पुढे हा जातो कमिन्स कॉलेजला आणि तिथून पुढे हा मिळतो वारजाच्या रोडला. अस्सल अमरावती हॉटेल हे फारसं काही मोठं हॉटेल नाहीये. साधारण एक 6 ते 7 असे टेबल आहेत. भिंतींवर अमरावती स्टाईलमध्ये लिहिलेली काही छान वाक्य आहेत. आणि हे आहेत मित्रांनो अमरावतीचे स्ट्रीट फूड पदार्थ जे की नाश्त्याला इथे खाल्ले जातात. पुण्यात कसं सहजपणे पोहे, उपमा, वडापाव, मिसळ अशा पदार्थ खातो, तसे अमरावतीत हे असे पदार्थ खाल्ले जातात नाश्त्यासाठी. हा खूपच मस्त असा नवीन अनुभव असणार आहे. अस्सल अमरावती हे एक व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही आयटम्स मिळणारं हॉटेल आहे. पण या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला फक्त नाश्त्याला मिळणारे शाकाहारी पदार्थच दाखवणार आहोत, जे की तुम्ही सकाळी नाश्त्याला खाऊ शकता किंवा संध्याकाळी एक खाऊ म्हणून. तर सुरुवात आपण करूया गिला वडा या पदार्थाने. गिला वडा मित्रांनो हा उडीद वड्यासारखाच असतो, पण फक्त गोल नसून हा चपटा असतो. हा वडा तळल्यानंतर पाण्यात भिजवून बाहेर काढतात आणि मग त्याच्यावर दही आणि 3 वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या देतात. एक लाल चटणी जी तिखट लसणाची असते, दुसरी हिरव्या मिरचीची असते आणि तिसरी ही थोडी गोडसर असते. तुम्हाला वाटेल की हा दहीवडाच आहे, पण चवीला हा पूर्णपणे वेगळा आहे मित्रांनो. आणि याला वेगळेपण देतं हे यांच्या 3 प्रकारच्या चटण्या. मी एकदा अमरावतीला गेलो होतो तेव्हा सकाळी सकाळी तिथे गिला वडा खाण्याचा योग आला होता. खूपच सुंदर होती ती चव आणि खूप अप्रतिम होती ती आठवण. पण इथल्या या गिला वड्यामध्ये मला ती आठवण किंवा ती मजा आली नाही मित्रांनो. ही जी लाल चटणी आहे ही लाल मिरची आणि लसणापासून बनलेली आहे मित्रांनो. ही खूप तिखट आहे, खूप तिखटपणा देते ही या वड्याला. त्याचबरोबर हिरवी जी चटणी आहे ती हिरव्या मिरच्यांपासून बनलेली आहे आणि थोडंफार ठेच्यासारखी ही चवीला आहे. आणि सगळ्यात शेवटी जी गोड चटणी आहे ती एक्झॅक्टली कशापासून बनली मला ते कळालं नाही, पण थोडा गोडसरपणा देते. मला कदाचित वाटलं की हे चिंचेपासून असेल, पण रंगावरनं तरी ही चिंचेची वाटत नाहीये. जर अमरावतीवरनं कोणी पाहत असेल हा ब्लॉग तर मला खाली कमेंट करून नक्की कळवा. सगळ्यांनाच मदत होईल या चटणीबद्दल माहिती देण्याची. या गिल्यावड्याची चव ही मला अमरावतीच्या गिल्यावड्यासारखी बिलकुल नाही वाटली. कदाचित त्याची जी चटणी असेल त्याच्यात फरक असेल. दुसरा पदार्थ जो आम्ही इथे मागवला तो म्हणजे सांबारवडी. सांबारवडी म्हटल्यावर आपल्याला वाटतं इडली सांबारचा सांबार पण तसं नसून हे एक स्प्रिंग रोल सारखा दिसणारा पदार्थ आहे. आणि याला वेगळं बनवतं ते याच्या आतलं स्टफिंग. याच्यासोबत तुम्हाला लाल तिखट चटणी आणि गोड चटणी अशा 2 चटण्या दिल्या जातात. चला तुम्हाला याच्या आतलं स्टफिंग दाखवतो. छान कुरकुरीत आहे ही सांबारवडी. आणि हे बघा याच्या आतलं हे असं काहीसं दिसतं इथलं स्टफिंग. इथे सांबारवडी सोबत तुम्हाला तर्रीही मिळते, पण मी आपली साधी सांबारवडी मागून पाहिली. चला आता याची टेस्ट बघून सांगतो तुम्हाला कशी येते. मला गोड चटणी काही आवडली नाही म्हणून मी थोडी तिखट चटणीही लावून खातोय. हे पहिला घास खाल्ल्यावर चटकन जी तुम्हाला आठवण येते ती म्हणजे एका मिठाईच्या दुकानात मिळणारी ती ड्राय कचोरी असते ना मित्रांनो, किंवा छोटा ड्राय समोसा असतो त्याची. याच्या आतलं स्टफिंग मला जवळपास तसंच वाटलं चवीला. थोडंसं आंबट आणि हलकंसं तिखट आणि बऱ्यापैकी गोड. याची तुलना जर करायचीच झाली तर मला त्याच गोष्टींशी होतीये की जे आपल्या राजस्थानी दुकानांमध्ये त्या कचोऱ्या मिळतात छोट्या छोट्या गोल गोल, जे आपण चहाबरोबर खातो त्या. तशीच काहीतरी ही चव आहे. पण गिल्या वड्यापेक्षा तर नक्कीच मला हा पदार्थ आवडला. काहीतरी नवीन अनुभव. स्वातीने जेव्हा ही सांबारवडी खाऊन पाहिली तेव्हा तिला थोडीफार आपल्या इथे बाकरवडी जशी मिळते तशी तिला चव वाटली याची. पण एकूणच तिलाही
सांबार वडी जास्त आवडली गिला वड्यापेक्षा. गिल्या वड्यामध्ये किंवा या सांबार वडी सोबत ही जी गोड चटणी आहे ना मित्रांनो, ती जरा पानसट वाटते मला आणि ती जादू घालवते सगळ्याची. इथला तिसरा पदार्थ जो आम्ही मागवला तो होता आलू बोंडा तरी. आलू बोंडा म्हणजे बटाटे वडा. हा एक मोठा बटाटे वडा होता आणि त्याच्यावर मस्त तेलाचा तवंग असलेली अशी तेलकट तरी होती, जी बघूनच भयानक तिखट वाटत होती. त्यावर थोडंसं दही, कांदा, शेव आणि लाल मिरचीची तिखट चटणी असं करून दिलं होतं. तर्री ही हिरव्या वाटाण्याची होती. ही लाल चटणी बाजूला करून सगळ्यात आधी जरा हा आलू बोंड्याची चव बघूया आपण की हा आलू बोंडा कसा लागतोय चवीला. याच्यावरती तरंगणाऱ्या या तेलाची क्वांटिटी पहा मित्रांनो. विदर्भात एकूणच तेल हे जास्त खाल्लं जातं. इव्हन आपला साधा वरण भात किंवा खिचडी जरी असली डाळ तांदळाची, त्याच्यावर ही तुपापेक्षा जास्त ही लोक तेल खातात टाकून. याचं एक्झॅक्ट कारण तर मला माहित नाही. कदाचित आपल्या अमरावतीचे जर कोणी पाहणारे प्रेक्षक असतील तर ते आपल्याला माहिती देऊ शकतील की इथे जास्त तेल का खाल्लं जातं. पहिला घास घेतल्यावर आलू बोंडा म्हणजेच हा बटाटे वडा बऱ्यापैकी कोरडा असा जाणवला. त्याच्यातच तर्रीची एक थोडीशी तिखटपणाची किक बसली. या तर्रीचा मित्रांनो तिखटपणा तर थोडा मॅनेजेबल आहे, पण जो तेलकटपणा आहे ना तो भयंकर आहे. भयंकर तेल आहे या तर्रीमध्ये. इथे तुम्ही जर हा आलू बोंडा तर्री मागवला तर त्याच्यात एकच सिंगल असा हा मोठा आलू बोंडा म्हणजे मोठा बटाटा वडा येतो. जर हे तर्रीचं तेल कमी असतं ना मित्रांनो तर कदाचित याची चव अजून उभारून आली असती. ऍटलिस्ट माझ्यासाठी तरी पर्सनली. कदाचित इथे मी यांना विचारलं पाहिजे होतं की हे तेल कमी करून मिळेल का किंवा विदाऊट तेल ही डिश मला मिळेल का, पण ते विचारणं राहून गेलं मित्रांनो. असो, पण एकूणच मला या तेलामुळे ही डिश फारशी काही आवडली नाही. वडा ड्राय होता, पण त्याला मदत करणारी जी तर्री होती ती अतिशय तेलकट होती. खरं तर ही तर्रीच या एकूण डिशची जान आहे, पण त्यातला तेलकटपणा इतका आहे की तो सगळी मजा घालवून टाकतो. मी मित्रांनो विदर्भात अकोल्या साईडलाही बऱ्याच वेळा फिरलेलो आहे आणि तिथेही आपला साधा मसाला असतो त्याच्यावरही भरपूर तेल टाकून खातात. तर सर्वसाधारण तिथे तेलाचं जे कन्झम्पशन आहे ते जरा जास्त आहे आणि या आलू बोंडा तर्रीमध्ये जे तरंगणारं हे तेल आहे ते बघून मला त्याची आठवण आली. आपल्या पुणेकरांसाठी तर हा एक धक्काच आहे. आपल्या पुण्याच्या मिसळीच्या तर्रीला पळून लावतील असा हा तेलाचा तवंग होता मित्रांनो. या तेलाचा मित्रांनो स्वातीलाही जरा त्रास झाला. पण एकूणच इथे पाण्यामध्ये असं मला दिसलं की बऱ्यापैकी इथे विदर्भातली लोक होती. कदाचित त्यांना काही अशीच आवडत असेल आलू बोंडा तर्री. पुढचा आणि शेवटचा पदार्थ जो आम्ही इथे मागवला तो होता खस्ता चाट. प्राथमिक हे बघून मला पहिल्यांदा वाटलं अरे काय मसाला पापड दिलाय का काय. एक मोठी पसरलेली अशी फ्लॅट पुरी आहे मित्रांनो आणि त्याच्यावर बरेच प्रकारच्या चटण्या, दही आणि मग शेव, कांदा, टमॅटो असं बनवून हे खस्ता चाट बनवलेलं आहे. ही जी पुरी किंवा हा जो पापड आहे ना याला बघून मित्रांनो मला आठवण आली सिंधी लोक जी खातात त्या दाल पकवानाची. मी हा पदार्थ मित्रांनो पहिल्यांदाच खातोय म्हणून याच्याकडनं काय अपेक्षा करायची हे मला माहिती नाही, पण पहिल्याच घासाने माझ्या सगळ्या चवीच्या इंद्रियांना एकदम सुखद धक्का दिला. त्याच 3 चटण्या, तेच दही, टमॅटो, कांदा, शेव वापरलंय, पण त्या जे पापड किंवा पुरी तुम्ही जे म्हणाल त्या गोष्टीला एक वेगळी चाटची एक चव घेऊन येतो मित्रांनो आणि ही चव अतिशय सुंदर आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर एक मोठी शेव बटाटा पुरी म्हणजे एक मोठी एसपीडीपी खाताय अशी तुम्हाला जाणीव येईल. तो खस्ता पापड किंवा खस्ता पुरी जी आहे त्याचा कुरकुरीतपणा हा छान कॉन्ट्रास्ट देतो त्या सगळ्या चटण्यांना. याच्यात गोड चटणी जास्त करून वापरलेली आहे, त्याच्यावर थोडीशी हिरवी चटणी आणि तिखटपणा देण्यासाठी ठिकठिकाणी लाल चटणीचे थोडे थेंब टाकले गेलेले आहेत आणि हे एकदम छान बॅलन्स करतं तिखटपणा, गोडपणा या दोन्ही गोष्टींना. आणि त्याचसोबत त्या पुरीचा किंवा त्या पापडाचा कुरकुरीतपणा एक वेगळीच मजा देतं तुम्हाला. इथे अस्सल अमरावतीमध्ये मला सगळ्यात जास्त जो पदार्थ आवडला तो म्हणजे हा खस्ता चाट. आणि खरंच हा एकमेव असा पदार्थ होता जो मी पार्थला पण मोकळ्या मनाने देऊ शकलो, कुठलीही मनात भीती न बाळगता. चवीला हा खरंच इतका सुंदर होता की जर आमचं पोट भरलं नसतं तर आम्ही हाच अजून एक मागवला असता. पण मी, स्वाती आणि पार्थनी तिघांनीही मस्त मजा घेतली या खस्ता चाटची.
इथे मागवलेल्या 4ही पदार्थांपैकी हा खस्ता चाट जो चौथा पदार्थ आहे हा सगळ्यात महाग होता. तो म्हणजे मला वाटतं 40 रुपये. बाकी सगळे पदार्थ थोडे स्वस्तच होते. पण खरंच एक मस्त शेवट झाला या अस्सल अमरावती या जागेचे स्ट्रीट फूड स्पेशल एपिसोडचा. मित्रांनो, तुम्हाला हा अमरावती स्ट्रीट फूडचा एपिसोड कसा वाटला हे मला खाली कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि इथे गेला नसाल तर एकदा तर नक्कीच जाऊन या, खास करून त्या खस्ता चाटचं. आणि हो, आलू बोंडा तरी जर ट्राय करत असाल तर ते विदाऊट तर्री मिळतं का हे नक्की विचारा. चला मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.